ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार, मी डॉक्टर साधना आशुतोष कुलकर्णी, राधाकिसन तोष्णीवाल आयुर्वेद महाविद्यालयामध्ये मी गेल्या 35 वर्षांपासून कायचिकित्सा या विषयाची प्राध्यापक आहे। साहित्याची, लिखाणाची आणि वाचनाची आवड असल्यामुळे विदर्भ साहित्य संघ अकोला शाखेशी मी बरेच वर्षापासून जुळलेली आहे। विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीची मी सदस्य आहे। आज तुमच्याशी संवाद साधताना मला खूप आनंद होतो आहे। ही संधी मला विदर्भ साहित्य संघ अकोला शाखेमुळेच मिळाली, त्यामुळे शाखेच्या पदाधिकाऱ्यांची मी नेहमीच ऋणी राहीन। आजचा माझा विषय आहे डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं साहित्य आणि कोविड काळातील मनाचं व्यवस्थापन। कोविड काळाचा अनुभव हा सार्वत्रिक आहे, सामाजिकही आहे। एकही व्यक्ती अशी सापडणार नाही जी या काळामुळे अस्वस्थ झालेली नाही। कोरोना हा सगळ्यांना झाला असं नाही, पण जे त्यातून वाचले त्यांच्याही मनावर ताण, निराशा, उदासीनता, भीती ही ठाण मांडून होतीच आणि आजही ती आहेच। म्हणजे कोविड काळात सगळ्यात जास्त परिणाम कशावर झाला तर तो आपल्या मनावरच झालेला आहे। पहिली, दुसरी आणि आता तिसरी लाट, या तीनही लाटेत आपण आपल्या मनाने सगळ्यात जास्त झुंज दिलेली आहे। त्रिसूत्रीचं पालन करून आपण शरीराचं संरक्षण तर करतो आहे, औषधं, आहार, व्यायाम करून शरीराची प्रतिकार क्षमता वाढवतो आहे, पण मनाचं काय? मी डॉक्टर असल्यानं कोविड काळातली परिस्थिती मला जास्त समजून घेता आली। डॉक्टर म्हणून कोविड पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना उत्तरं देणं, धीर देणं, सल्ला देणं, त्यांच्यावर उपचार करणं हे जरी माझं नियमित सुरू होतं तरी त्यात एक ठामपणा नव्हता हे मी खरंच सांगू शकते, कारण हे माझं मलाच जाणवत होतं। याचं कारण आम्ही डॉक्टर्सही त्या काळात धास्तावलेलेच होतो। या काळात प्रामुख्यानं ठळकपणे दोन प्रकारच्या मनोवृत्तीची माणसं माझ्या समोर आली। एकीकडे जवळची व्यक्ती गमावल्याचा आघात सहन करूनही किंवा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही पाय रोवून उभी राहणारी माणसं, तर दुसरीकडे सगळं अनुकूल असूनही खचलेली, घाबरलेली, हतबल झालेली माणसं। माझ्या मनात या संकटाला धैर्यानं सामोरं जाणाऱ्या व्यक्तींबद्दल विलक्षण कुतूहल होतंच आणि ते या काळात जास्त वाढलं। संकट तशी एरवीही येतातच, पण त्यावेळी जीवाभावाच्या माणसांचा गोतावळा अवतीभोवती असतो। कोविड काळ मात्र याला अपवाद होता। एकाकी झुंज देऊन जिद्दीनं पुढे चालत जाणाऱ्या व्यक्तींमध्ये नक्की कोणतं रसायन पाझरत असेल याचं उत्तर मला खूप या काळात शोधायची गरज वाटली। आणि याचं उत्तर शोधण्यासाठी मी मानसशास्त्र, मनोविकारशास्त्राचा आधार घेतला, कारण या शास्त्रोक्त माहितीचा फायदा मला पहिले स्वतःला करून घ्यायचा होता आणि जेणेकरून त्याचा फायदा मी माझ्या पुढे जाऊन माझ्या पेशंट्सला सुद्धा करून देऊ शकले असते। आणि मग प्राधान्यानं मी यासाठी डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं साहित्य वाचन सुरू केलं। त्यांचा मनोगती हा ब्लॉग मी नियमितपणे वाचत असे। IPH म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ आवाहन, IPH आवाहन या नावाची त्यांचं यूट्यूबचं एक चॅनेल आहे, त्यावर त्यांची नियमित व्याख्यानं होत असतात। त्याच्यानंतर त्यांची पुस्तकं म्हणजे स्वभाव विभाव, शहाण्यांचा सायकियाट्रिस्ट, विषादयोग, कर्मधर्म संयोग ही पुस्तकं मी वाचणं सुरू केलं। अर्थात ही पुस्तकं मी पूर्वी वाचलेलीही होती, पण मी नव्याने ती परत वाचली। आता डॉक्टर नाडकर्णी यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य हे की ते फक्त मनोविकारशास्त्रापुरतं मर्यादित नाही, तर त्यात वेद, उपनिषद, अध्यात्म, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, संस्कृती, उत्क्रांती, पाश्चात्य साहित्य असे वेगवेगळे सगळे संदर्भ येतात। अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणं हा डॉक्टर नाडकर्णींचा आवडता विषय आहे। आणि मग त्या अनुषंगाने त्यांच्या लेखनात आपल्याला ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, कबीर,
भगवद्गीता, बायबल, कुराण, जे कृष्णमूर्ती, भगवान बुद्ध, रवींद्रनाथ टागोर, गांधीजी, टिळक, विनोबा भावे ही सगळी समस्त मंडळी आपल्याला भेटत राहतात आणि वाचक समृद्ध होत राहतो. डॉक्टर नाडकर्णींबद्दल आणि त्यांच्या साहित्याबद्दल सांगण्यासारखं खूप काही आहे, पण ते इथे अप्रस्तुत आहे. आपल्या वागण्यात नकळतपणे कशा चुका होतात हे मला त्यांचं साहित्य वाचल्यानंतर समजू लागलं आणि लक्षात आलं की या चुका जर आपण जाणीवपूर्वक सुधारल्या तर मनाचं व्यवस्थापन थोडंफार तरी आपल्या आटोक्यात येऊ शकतं. आता इथे हा प्रश्न मला नक्कीच विचारला जाऊ शकतो की मनाच्या व्यवस्थापनाची खरोखर गरज आहे का? आजवर आम्ही केलंच की ते, दुःखातही केलं, संकटातही केलं, आपत्तीतही केलं. मान्य आहे मला, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आपल्या मनाचं नियोजन हे करतोच. पण जर या व्यवस्थापनाचा शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक मार्ग जर आपल्याला समजला तर ह्या व्यवस्थापन करण्याच्या प्रवासात खचण्याचे, हतबल होण्याचे, धडपडण्याचे क्षण कमी करता येऊ शकतात असं माझं मत आहे. विनोबा भावेंनी साहित्याची व्याख्या खूप छान केलेली आहे. ते म्हणतात, आपल्या सहित चालतं ते साहित्य. आणि हा निकष डॉक्टर नाडकर्णींच्या साहित्याला तंतोतंत लागू होतो. त्यांचं साहित्य हे एकदा वाचण्याचं नाही तर वारंवार पारायण करून ते स्वतःमध्ये उतरवण्याचं साहित्य आहे आणि ज्याचा मी प्रयत्न करते आहे. मला जे काही उमगलं ते मी आपल्यासमोर आज मांडणार आहे. यापुढची सगळी शास्त्रीय माहिती ही डॉक्टर नाडकर्णींच्या साहित्यातून मी संकलित केलेली आहे. आता मुळात मन म्हणजे काय? मनाच्या अनेक व्याख्या आहेत, पण सगळ्यात सोपी आणि मानसशास्त्रातली व्याख्या म्हणजे विचार, भावना आणि कृती या 3 बाजू असलेला त्रिकोण म्हणजे मन. या 3 बाजू सारख्याच म्हणजे समभुज असल्या की ते सुदृढ मन. आता इथे प्रत्येकानं आपल्या मनाचा हा त्रिकोण तपासावा. तो समभुज आहे की नाही हे बघावं. कधी विचारांची बाजू प्रमाणाबाहेर खेचली जाते तर कधी भावनांची बाजू ताणली जाते. कधी वर्तनाची बाजू मोठी होते. हा चढ उतार प्रसंगानुसार कमी जास्त होणं हे साहजिकच आहे. पण त्यात सतत सातत्य असेल तर ती मनोविकाराची पूर्वरूपं असतात. म्हणजेच विचारांची बाजू कायम खेचलेली असेल तर त्याला आम्ही थिंकिंग डिसऑर्डर म्हणतो. भावनांची बाजू नेहमी ताणलेली असेल तर त्याला इमोशनल डिसऑर्डर म्हणतो. आणि वर्तनाची बाजू खूप लांबली असेल तर त्याला बिहेवियरल डिसऑर्डर असं म्हणायचं. आणि ज्या वेळेस या 3ही बाजू, त्रिकोणाच्या 3ही बाजू नेहमी खेचल्या जातात त्यावेळेस या डिसऑर्डरचं रूपांतर डिस्ट्रेसमध्ये होतं, म्हणजेच मनोविकार निर्माण होतात. आता विचार करा, कोविड काळामध्ये आपल्या या मनाच्या त्रिकोणाच्या 3ही बाजू सारख्या होत्या का? उदाहरणार्थ फक्त एक अनुभव की सर्दी झाली. आता बघा, सर्दी झाली, आता RT-PCR, मग पॉझिटिव्ह रिपोर्ट, मग आयसोलेशन, मग हॉस्पिटलायझेशन, एकटेपणा, ऑक्सिजन, ICU, व्हेंटिलेटर, झालं विचारचक्र आपलं सुरू. लगेच आपले विचार धावायला लागतात. तसंच शेजारचं कोणीतरी शेजारच्या घरातील दोघेजण कोणीतरी कोविड पॉझिटिव्ह आले, आपले लगेच हातपाय गळायला लागतात, भीती वाटायला लागते, छातीची धडधड, तोंडाला कोरड. लगेच आपण भावनांवर स्वार होतो. आणि वर्तनाबद्दल तर बोलायलाच नको. सतत हात धुणं, बाजारातली प्रत्येक वस्तू 4-4दा साबणानं धुणं, 2-2 तासांनी वाफ घेणं, सतत गरम पाणी पिणं, सतत सॅनिटायझरचा स्प्रे मारणं, हा सगळा अतिरेक आपण प्रत्येकाने केव्हा ना केव्हा केलेलाच आहे आणि ज्यामुळे आपल्याला खूप त्रासही झालेला आहे. म्हणून इथे माझा पहिला टेक होम मेसेज हा आहे की आपण नेहमी आपल्या या मनाच्या त्रिकोणाची तपासणी करत राहावी. मन अस्वस्थ वाटत असेल तर त्या त्रिकोणाचं विश्लेषण करावं. विचार,
भावना आणि कृतींमधलं नक्की काय प्रबळ झालेलं आहे याचं हे शोधून काढावं. हे आपलंच आपल्याला कळणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि एकदा ते कळलं की लगेच त्यावर उपायही आपण नक्कीच शोधू शकतो आणि मनोविकाराला सामोरं जाण्याचं टाळू शकतो. आता समजा एक वस्तुस्थिती आहे की आज देशात 5,000 नवे कोरोनाबाधित आढळले आणि 7 रुग्णांचा मृत्यू झाला. हे साधं वृत्तांत आहे, पण आपली सगळी माध्यमं आणि आपला समाज, म्हणजे त्यात अर्थात आपणही सगळे आलोच, आपल्याला कसं हवं असतं? कोरोनाचा विळखा घट्ट झाला, मृत्यूचं तांडव सुरूच, मृत्यूसत्र सुरूच, हा आपल्या सगळ्यांचाच आवडता राष्ट्रीय कार्यक्रम आहे. याला म्हणतात परिस्थितीचं किंवा समस्येचं भयंकरीकरण करणं, टेरिबलायझेशन. आपल्या नकळत आपण हे भयंकरीकरण अगदी सहजपणे करतो. त्यामुळे स्वतः तर घाबरतोच आणि दुसऱ्यालाही घाबरवतो. परिस्थितीची दुसरी आणखी एक बाजू आहे, समस्येचं क्षुल्लकीकरण करणं, ट्रिव्हियलायझेशन. अहो, हे WHO आणि फार्मा कंपनीचं राजकारण आहे. सगळं ठरलं आहे, कधी लाट येणार, कधी ओसरणार, सगळं फिक्सिंग आहे. अशी वाक्यसुद्धा आपण अनेकदा ऐकलेली आहे आणि दुसऱ्यांना ऐकवलीसुद्धा आहेत. यामुळे काय होतं की बेफिकिरी वाढते. परिणामी स्वतःचं, कुटुंबाचं, समाजाचं आणि देशाचं सुद्धा नुकसान होतं. त्यामुळे या भयंकरीकरण आणि क्षुल्लकीकरणात आपण अडकायला नको. ते तर होतच राहणार, कारण आज माध्यमं फार प्रभावी आहेत, पण आपण त्यातून सुवर्णमध्य साधायचा आहे. त्यामुळे माझा आजचा दुसरा टेक होम मेसेज हा आहे की कोविडबद्दल किंवा कोणत्याही घडलेल्या घटनेबद्दल ऐकताना, बघताना, वाचताना, बोलताना करवा चौथला जशी चाळणी लावून बायका चंद्र पाहतात, तशी विवेकाची चाळणी कायम डोळ्यासमोर धरलेली असावी. कोविड कालावधी हा सगळ्यांसाठीच एक अनपेक्षित आणि कठीण असं वळण होतं आणि आजही ते आहेच. त्यामुळे आता काय, संपलंच सगळं असं म्हणून निष्क्रिय होणारा वर्गही समाजात भरपूर आहे. त्यामुळे इथे हे लक्षात घ्यायचं आहे की आता आपल्या निष्क्रियतेचं बिल हे कृपा करून कोरोनावर फाडू नये. आपल्या नाकर्तेपणाचं बिल परिस्थितीवर फाडण्याचा आपला हा खरोखर नेहमीचाच आवडता कुळाचार असतो. तर तसं न करता आपल्या नियंत्रणात नसलेल्या आणि नियंत्रणात असलेल्या गोष्टींचं वर्गीकरण करावं. नियंत्रणात नसलेल्या गोष्टी म्हणजे काय? लाट कधी ओसरणार, लस नेहमीच घ्यावी लागेल का, पर्यटन कधी सुरू होणार, इंटरनॅशनल फ्लाईट्स कधी सुरू होणार. तर हे सगळे फॅक्टर्स बियॉन्ड आवर कंट्रोल आहेत. त्यावर व्यर्थ चर्चा करून वेळ, ऊर्जा आणि आपल्या मनाची सकारात्मकता कधीही घालवू नये. त्यापेक्षा फॅक्टर्स विदिन कंट्रोल, आपल्या नियंत्रणात असलेल्या घटकांचा विचार करावा. आता या 2 वर्षात आपण बघितलं आहे, अनेकांनी स्वतःतली कौशल्य विकसित केलेली आहेत, स्वतःला घडवलेलं आहे. खूप उदाहरणं आपल्यासमोर आहेत ज्यातून आपण निश्चितच प्रेरणा घेऊ शकतो. तर माझा तिसरा टेक होम मेसेज हा की माझ्या नियंत्रणात असलेल्या घटकांवरच लक्ष देऊन मी काही रचनात्मक, विधायक काम नक्कीच करू शकते आणि हा विश्वास नेहमीच मनात बाळगावा. आता माणसाचं जीवन घडवणारे विचार आणि भावना नेमके कुठे उत्पन्न होतात? संकट काळात मनाचं व्यवस्थापन का बिघडतं? याची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला मानवी मेंदूचा विचार करणं गरजेचं आहे. आता मेंदू म्हटलं की बरंच काही क्लिष्ट ऐकावं लागेल असं तुम्हाला नक्कीच वाटेल, पण असं अजिबात नाही. उलट अतिशय मनोरंजक अशी ही माहिती आहे. मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास जर बघितला तर लाखो वर्षांपूर्वी आदिमानव हा जंगलात भटकणारा होता. या आदिमानवाच्या मेंदूचा विकास झालेला नव्हता. पाठीचा कणा
आणि मेंदूत असलेला एक छोटासा लहानसा भाग, ज्याला आमच्या भाषेत अमिगडाला आणि हिपोकॅम्पस म्हणतात, हे तिघं जण मेंदूची मर्यादित कामं करायचे. त्यामुळे आदिमानवाच्या मेंदूला लिम्बिक सिस्टीम असं म्हणतात. आता या आदिमानवाची कामं काय, तर स्वतःचं पोट भरणं आणि स्वतःचं संरक्षण करणं. त्याच्या समोरची आव्हानं काय होती, तर स्वतःचं अस्तित्व टिकवणं आणि स्वतःचा जीव वाचवणं. यांनाच बायोलॉजिकल चॅलेंजेस किंवा जीवशास्त्रीय आव्हानं असं म्हणतात. आदिमानवाच्या मेंदूत विचार अजिबात नव्हते आणि भावनाही नव्हत्या. फक्त आव्हानांना समोर जाताना कृती करणं हेच त्याचं काम. आता प्रामुख्यानं त्याच्या 3 कृती होत्या: फाईट, फ्लाईट अँड फ्रीज, म्हणजेच युद्ध, पलायन आणि थिजणे किंवा म्हणजेच निष्क्रियता. या 3 कृती सातत्याने केल्यामुळे फाईटमधून राग आणि क्रोधाचा जन्म झाला, पलायनामधून भीती आणि चिंता या भावनेचा जन्म झाला, आणि थिजणे म्हणजे फ्रीजमधून नैराश्य आणि उदासीनता या भावनेचा उदय झाला. म्हणून याच भावनांना आदिम भावना किंवा लिम्बिक इमोशन्स असं म्हणतात. पाठीचा कणा, हृदय, यकृत हे जसे शरीराचे हार्डवेअर आहेत, तशाच भय, चिंता, राग, नैराश्य या आदिम भावना हे मेंदूचं हार्डवेअर आहे. हे वाक्य आपल्याला जरा थोडंसं लक्षात ठेवायचं आहे, कारण पुढे अनेकदा या वाक्याचा संदर्भ येणार आहे. आदिमानवाचं वैशिष्ट्य म्हणजे तात्काळ प्रतिक्रिया, इम्पल्सिव्ह रिॲक्शन आणि स्वकेंद्रितता, मी आणि माझं. कारण त्यावेळी कुटुंब, समाज व्यवस्था अस्तित्वातच नव्हती. पुढे मानवाच्या विकासाबरोबर मेंदूचाही विकास झाला आणि सेरेब्रल कॉर्टेक्स, ज्याला मोठा मेंदू म्हणतात, या सेरेब्रल कॉर्टेक्सची निर्मिती झाली. या तुम्ही बघत असलेल्या आकृतीवरून तुम्हाला लक्षातच आलं असेल की हे मेंदूचं विकसित रूप कसं आहे. आता आजच्या भाषेत हे कॉर्टेक्स म्हणजे मेंदूचं पहिलं सॉफ्टवेअर आहे, म्हणजेच प्रगत मानवाचा प्रगत मेंदू. आत्ता या ठिकाणी विचार निर्माण झाले, त्यामुळे कोणतीही कृती करताना माणसाकडून ती विचारपूर्वक केली जाऊ लागली, आणि म्हणजेच रिॲक्शन्स वेअर कन्व्हर्टेड इनटू रिस्पॉन्सेस. या प्रगत समोरची आव्हानंसुद्धा आता बदलली होती. जीवशास्त्रीय आव्हानांची जागा आता मनोसामाजिक म्हणजे सायको सोशल चॅलेंजेसने घेतली. ती म्हणजे बौद्धिक, सांस्कृतिक, सामाजिक, भावनिक, शैक्षणिक, आर्थिक वगैरे वगैरे. आज मॅनेजमेंटमध्ये जे स्वॉट ॲनालिसिस केलं जातं, म्हणजेच स्वतःच्या स्ट्रेंथ्स, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स या सगळ्यांचा विचार करून प्रगत मानव नियोजनबद्ध कृती करू लागला. आता तो आदिमानवासारखा स्वकेंद्रित न राहता मी आणि आम्ही म्हणजेच मी आणि समाज असा विचार करू लागला. पुढे मेंदूचा आणखी विकास झाला, पण मेंदूला कवटीचं आवरण आहे, त्यामुळे मेंदूला प्रसरण पावता आलं नाही. त्यामुळे मेंदूवर वळ्या निर्माण झाल्या आणि त्या वळ्यांना सलकाय आणि गायराय असं म्हणतात आमच्या सायंटिफिक भाषेत. हा कपाळाच्या मागच्या बाजूला आहे आणि त्याला प्री फ्रंटल निओकॉर्टेक्स असं म्हणतात. सध्या तुम्हाला जी आकृती दिसते त्या आकृतीत आपल्या मेंदूचे 3ही प्रकार तुम्ही बघू शकता. लाल रंगाचा लिम्बिक सिस्टीम, हिरव्या रंगाचा सेरेब्रल कॉर्टेक्स म्हणजे मोठा मेंदू, आणि निळा निओकॉर्टेक्स म्हणजे त्याला आपण उन्नत मेंदू असं म्हणू. तर असा एक समज आहे की ज्याच्या मेंदूवर जास्त वळ्या तो जास्त बुद्धिमान, आणि तोच हा निओकॉर्टिकल मेंदू, ह्यालाच आपण उन्नत मेंदू असं म्हणूया. आता या निओकॉर्टिकल मेंदूचं वैशिष्ट्य काय, तर या मेंदूच्या भागात उन्नत भावना निर्माण होत असतात. तर उन्नत भावनांचा नेमका अर्थ काय, तर त्या माणसाला उन्नत पातळीवर नेणाऱ्या आहेत. त्या ऐक्याच्या भावना आहेत,
वैश्विक भावना आहेत, भेदभाव मिटवणाऱ्या भावना आहेत आणि स्वतःचा परीघ विस्तारणाऱ्या या भावना आहेत. तर आता या भावना कोणत्या आहेत ते आपण पाहू. आस्था, नम्रता, प्रामाणिकता, सहिष्णुता, कैवल्य, करुणा, कृतज्ञता, क्षमा, निर्मळता, तन्मयता, त्याग, संयम, समर्पण ह्या सगळ्या भावना या उन्नत मेंदूमध्ये निर्माण होणाऱ्या आहेत. आता हा प्रश्न तुम्हाला पडेल की ह्या तर सगळ्या आध्यात्मिक भावना आहेत आणि या संतांमध्ये असतात, सामान्य माणसामध्ये तुमच्या आमच्यामध्ये त्या कशा असणार? तर विज्ञानानं हे सिद्ध केलं आहे की या भावना सगळ्यांमध्ये असतात. आज वैद्यकीय तंत्रज्ञान इतकं विकसित झालं आहे की या भावनांचं मापन करणारे स्कॅन्स आज अस्तित्वात आहे. आता जो फोटो तुम्ही पाहताय या फोटोमध्ये ब्लॅक अँड व्हाईट हा मेंदूचा MRI आहे, ज्यामुळे मेंदूची रचना समजते. आणि बाजूचा जो रंगीत स्कॅन आहे त्यात वेगवेगळे रंग आहेत, म्हणजेच हे रंग म्हणजेच मेंदूतल्या भावनांचं चित्रण आहे. विज्ञानाची प्रगती म्हणजे एक्स-रे, MRI, CT स्कॅन, पेट स्कॅन नंतर आता मेंदूचा स्पेक्ट स्कॅन ही विज्ञानाची प्रगती आपल्या अक्षरशः आपली डोळे दिपवणारी आहे. मेंदूच्या स्पेक्ट स्कॅनमुळे उन्नत भावनांचं मापन करणं आज शक्य झालेलं आहे. आणि ह्या उन्नत मेंदूला किंवा कॉर्टिकल मेंदूला आपलं मेंदूचं लेटेस्ट सॉफ्टवेअर असं म्हटलं जातं. तर आता ही सगळी शास्त्रीय माहिती देण्याचा उद्देश हा की आपण दैनंदिन जगण्यात या 3 मेंदूंपैकी कोणता मेंदू जास्त वापरतो. आता हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आहे. आता या अनुषंगाने मी कोविड काळाचं उदाहरण देते. शासनानं 15 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला. किराणा भाजीची दुकानं फक्त 4 तास उघडी राहणार. झालं. 60% जनता ही लिम्बिक सिस्टीमवर जाणार, म्हणजे आदिम भावना ज्या आहेत त्यांच्यावर जाणार आणि धक्काबुक्की चेंगराचेंगरी करून जे मिळेल ते घेणार. कुणाला मिळो न मिळो याचा विचार न करता माझ्या घरात 6 महिन्याचा किराणा मी भरून ठेवणार, पुढचं कोणी सांगितलं आहे हा विचार करणार. त्यानंतर 30% माणसं प्रगत मेंदूंवर काम करणारी ती म्हणणार की काही गरज नाही दुकानात जायची, आपल्या घरात सध्या जे आहे त्यावरच आपण भागवूया आणि संपल्यावर पुढचे पर्याय शोधूया. आणि अगदी कमी म्हणजे 10% माणसं जी उन्नत मेंदूंचा वापर करतात ती म्हणतील ज्यांच्याकडे काही नाही त्यांना माझ्या घरातलं धान्य वाटून द्यायला पाहिजे. दुसरं व्यवहारातलं सोपं उदाहरण, अंधारात काहीतरी लांब हलताना दिसतंय. आदिम भावनांवरची व्यक्ती साप ओरडून घाबरून पळून जाईल किंवा त्याला मारायला जाईल. प्रगत मेंदू वापरणारी व्यक्ती क्षणभर विचार करेल, साप आहे की दोरी आहे हे निश्चित करेल आणि साप असेल तर त्याचं काय करायचं हा उपाय करेल. उन्नत मेंदू वापरणाऱ्या व्यक्तीवर या प्रसंगामुळे काही फरक पडणार नाही. म्हणजेच आदिम भावनेचा माणूस भयग्रस्त असतो, प्रगत भावनेचा माणूस घाबरला तरी निर्भयतेनं सामोरा जातो आणि उन्नत भावनेचा माणूस हा भीतीच्या पलीकडे म्हणजे अभय अवस्थेत असतो. तात्पर्य हे आहे की आदिम भावना हे आपलं हार्डवेअर असल्यामुळे ते फुल्ली कंडिशन्ड आहे. म्हणजे आपण कोविड काळात या आदिम भावनांवर कितीदा गेलो याचा विचार आज आपल्याला करायचा आहे. आदिम भावनांवर जायला आपल्याला खरंच काहीच वेळ लागत नाही किंवा त्याचा तो सरावही करावा लागत नाही. कुठल्याही वेळेला आपण आदिम भावनांवर जातो. परीक्षा आहे, इंटरव्ह्यू आहे, अगदी साड्यांचा सेल जरी लागला आहे तरी आम्ही आदिम भावनांवर जातो. आता खरं तर ही सगळी मनोसामाजिक आव्हानं आहेत, पण आम्ही त्यांना जीवशास्त्रीय आव्हानं बनवतो. आम्ही त्यांना जगण्या मरण्याचा प्रश्न बनवतो.
आणि अविचारानं कृती करतो. बलात्कार, ॲसिड हल्ले, आत्महत्या, जाळपोळ ह्या सगळ्या कृती का होतात? तर आदिम भावनांवर गेल्यामुळे त्या घडतात. म्हणूनच आदिम भावना ह्या फुल्ली कंडिशन्ड आहे. आदिम भावनांचा सराव नाही करावा लागत, त्या असतातच आपल्यात. आणि प्रगत भावना ह्या पार्शली कंडिशन्ड आहेत. विचारपूर्वक कृती करण्याचा आपल्याला नेहमी सराव करावा लागतो. संकटकाळी डोकं शांत ठेवून निर्णय घेणारी मंडळी तशी तुलनेने कमी असतात. आणि उन्नत भावना या तर लीस्ट कंडिशन्ड आहेत, कारण त्या आमच्यात आहेत हेच आम्हाला माहीत नाही. आपल्या मोबाईलमध्ये नाही का अनेक ॲप्स असतात. काही ॲप्स आपण उघडतच नाही, कारण त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते. अगदी हाच प्रकार आपल्या उन्नत मेंदूबद्दल आहे. ते आपलं लेटेस्ट सॉफ्टवेअर आहे. या मेंदूतील भावनांचा सराव करणं, त्या व्यवहारात वापरणं, त्यांचा अभ्यास करणं हे कोविड काळासाठीच नाही तर नेहमीसाठीच गरजेचं आहे. आणि एक महत्त्वाचा सिद्धांत इथे असा लक्षात ठेवायचा आहे की आदिम भावना जेव्हा आपल्या जागृत होतात ना, त्यावेळेला प्रगत आणि उन्नत भावना ह्या निष्क्रिय होतात. त्याच्यामुळे उन्नत भावनांचा जाणीवपूर्वक विकास आपल्याला करायचा आहे. या भावना अंगीकारणं म्हणजे संतच व्हावं लागेल असं नाही. उन्नत भावनांपैकी एखादी जरी भावना आपण विकसित केली तरी आपण आत्मविकासाच्या दिशेने चालू लागतो. हा शास्त्रीय अभ्यास केल्यानंतर मला आजूबाजूची सामान्य पण उन्नत भावनांवर जगणारी माणसं दिसू लागली, लक्षात येऊ लागली. एखाद्या भाजीवालीत, दवाखान्यातल्या नर्समध्ये, एखाद्या वॉर्डबॉयमध्ये, एखाद्या सफाई कामगारामध्ये असलेला थोडासा हा निओकॉर्टिकल अंश मला ओळखता येऊ लागला. निओकॉर्टिकल अंश किंवा उन्नत भावना ही शिक्षणाशी संबंधित आहे असं अजिबात नाही. उलट अनेक अशिक्षित व्यक्तींमध्ये मला हा निओकॉर्टिकल अंश आढळून आला आणि केवळ त्या अंशामुळे त्यांचं जगणं हे एका उंचीवर पोचलं होतं. विज्ञान हे सांगतं की आज उन्नत भावनांचा आम्ही जर सराव केला तर हे लेटेस्ट सॉफ्टवेअर उद्याचा एम्बेडेड प्रोग्राम होईल आणि परवाचं ते हार्डवेअर होईल. म्हणजेच ती सहजवृत्ती होईल. विज्ञानाच्या एपिजेनेटिक्स या शाखेनं सिद्ध केलं आहे की उन्नत भावना ह्या पुढच्या पिढीच्या गुणसूत्रात झिरपत असतात. म्हणजे आज उन्नत भावनांचा विकास करणं किती गरजेचं आहे हे मला सांगायला नको. आता माझा शेवटचा टेक होम मेसेज हाच आहे की रोज आपल्या भावना, विचार, कृतींचं रात्री झोपताना आपण डोळस ऑडिट करावं. किती वेळा आपण दिवसभरात आदिम भावनांवर गेलो, किती वेळा आपण प्रगत भावना वापरल्या आणि किती वेळा आपल्या कृतींना निओकॉर्टिकल टच दिला याचा रोज आढावा आपण घ्यावा. आणि कमीत कमी वेळा आदिम भावनांवर जाण्याचा व जास्तीत जास्त उन्नत मेंदूचा वापर करण्याचा निश्चय करावा. कोविड काळानं खूप काही हिरावून आणि ओरबाडून घेतलं आहे आपल्यातून, पण त्या बदल्यात एक खोल समजूतही दिली आहे. विचार भावनांना बाजूला सारून प्रचंड गतीने आपण धावत होतो. त्या वेगाला काही काळासाठी थेट शून्यावर आणण्याची किमया कोरोनाने केली आहे. स्वतःला पुन्हा एकदा तपासून बघण्याची ही संधी कोरोनानं आपल्याला दिली. त्यासाठी खरं तर आपण कोरोनाचे आभार मानायला हवे. डॉक्टर नाडकर्णींच्या नुसार कोणत्याही समस्याग्रस्त काळात आपण सर्व बळ वापरून अडचणींचा सामना जेव्हा करतो तेव्हा काही प्रमाणात तरी त्याला आत्मपरीक्षणाची किनार असायला हवी. त्यानुसार मी पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. माझं हे अल्पचिंतन आपण ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.